वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर प्रदेशासहित अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या पश्चिम जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसंच हवामान विभागानं बर्फाच्या गारा देखील कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे। राजस्थान, हिमाचल प्रदेश पर्वत रांगेत पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमान घसरलंय। ओडिशामध्ये 15 ते 18 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। पर्वतीय भागात अचानक वातावरणात मोठा बदल झालाय। उन्हाळा सुरू झाल्यानंतर आता पर्वतीय भागात थंडीचा कडाकाही पसरू लागलाय। बद्रीनाथमध्ये आज सकाळपासून बर्फवृष्टी सुरू आहे। बद्रीनाथ भागात 1 फुटांहून अधिक बर्फ साचलाय। भगवान बद्री मंदिर परिसरातही बर्फाची चादर पसरली आहे। मार्च महिन्यात तराई भागात उन्हाळा सुरू झालाय। दुसरीकडे पर्वतीय परिसरात थंडीचा कडाका पसरलाय, त्यामुळे या भागात बर्फवृष्टी होऊ लागली आहे। बद्रीनाथचे काही फोटो समोर येऊ लागलेत। पर्वतावर बर्फाची चादर पसरली आहे। राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यानं तापमान घसरलंय। ओडिशामध्ये 15 मार्च ते 18 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। झारखंड, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर तेलंगणामध्ये 15 मार्च ते 16 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। तर कोल्हापूरच्या शाहूवाडीत काल शनिवारी मुसळधार पाऊस झाला। अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। शाहूवाडीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। पावसामुळे उष्णतेनं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला।